आपल्याला पोट आणि वजन कमी करायचं असेल तर रात्रीचं जेवण झालं की लगेच झोपायचं नाही आणि एकाच ठिकाणी बसायचं नाही. जेवण झाल्या त्यानं काय होतं, आपण जे खाल्लंय त्याची हालचाल न झाल्यामुळं आहे असं फॅटमध्ये स्टोअर होतंय. मी 10 मिनिटात टायमर लावतो, शतपावली करायचे. जेवण झालं की रात्रीचं शतपावली करायचं आहे. हे 10 मिनिटं आपण करतोय आणि ह्याच्याबरोबर मी माहिती सांगतोय की जेणेकरून काय खायचं काय नाही खायचं, वजन कशामुळे वाढतंय, पोट कशामुळे सुटतंय, पुन्हा आहारामध्ये काय खायला पाहिजे, प्रोडक्ट घेऊन वजन कमी करायचं का, ह्याच्याबद्दल माहिती सांगत असतोय. शतपावली बऱ्याच वेळा काय होऊन जातं की लोकांना वाटतं की जेवल्यावर काहीच हालचाली करायच नाहीत. हा प्रत्येकाचा गैरसमज आहे. तुम्हाला जर शतपावली केल्यानंतर काय त्रास होत नाही ना, मग 100% करा. तुम्ही जर प्रत्येक गोष्ट जर एखाद्यानं सांगितलं तर मी सांगितले म्हणून शतपावली करू नका, मी ते पण सांगतोय. पण अनुभवा की तुम्ही जे आतापर्यंत कालपर्यंत शतपावली जर केली नसाल तर त्याचे फायदे तोटे पण बघा. आणि आज जर शतपावली केल्यानंतर 10-15 दिवसानंतर ते पण बघा कसा तुम्हाला रिझल्ट येतोय. कारण आपण जेवण झालं की दिवसभरामध्ये जी काही म्हणजे मजुरी किंवा शेतात काम करणारे लोक, आपली शेतकरी सर्व बांधव, परत जी काय हार्डवर्क करणारी माणसं ती तर डायरेक्ट वजन घेऊन हालचाली करतात आणि मी तर शतपावली करा म्हणतोय. त्यामुळे नुकसान तर 100% काय होणार नाही, फायदाच होतो. पण बऱ्याच वेळा काय होतं, काही जणांना कुठं जर काहीतरी वाचलं असतं, अर्धवट माहिती असते, त्याचा मुद्दा टाकायचा आणि कमेंट करत बसायची. त्या कमेंटचा मला काय फायदा तोटा नाही. ज्यांना याचा फायदा वाटतो शतपावलांचा त्याच्यानी 100% करा. आणि हा शतपावलांचा व्हिडिओ जर बघत असाल तर बऱ्यापैकी 100% सगळ्या कुटुंबाला एकत्र घ्या, सगळ्या कुटुंबाचं आरोग्य चांगलं राहू द्या. मुळात काय झालंय, आपल्या हालचाली नसल्यामुळे आपलं पोट आणि वजन वाढतंय आणि आपण काय म्हणतो की मी कमी खातोय जास्त खातोय ह्याच्याकडे बघतोय. मग ह्याच्यामध्येच काहीतरी कोणतर तुमच्याकडे प्रोडक्ट घेऊन येते. जे प्रोडक्ट तुम्ही घेता ते प्रोडक्ट खाऊन नुसतं तुम्हाला काय सांगतात का बघा, तुम्हाला घाम काढून तुमचा असा पीळ काढला जातो. तुमचं वय किती आहे त्यांना माहित नसतंय, वजन ते नुसतं एकसारखाच कॉमन वर्कआउट कुठेही बघा, म्हणजे जे काही करते ते. तर मुळात तुम्हाला प्रोडक्टची गरज नाही, हालचालींची गरज आहे. आपण जिथं खातो तिथं फक्त कॅलरीज किती खायचे आहे, दिवसात 4 वेळा जरी खाल्लं तर टोटल लक्षात ठेवायचं की मला 400 कॅलरीचा आहार खायचा आहे. म्हणजे 4 चोक 1600 कॅलरीज झाल्या 4 वेळा खाल्लं तर. आणि शरीराला आपल्याला पूर्ण दिवसभर 24 तासासाठी ऍक्टिव्हिटीसाठी कमीत कमी 1900 ते 2100 कॅलरीज लागतातच. स्त्रियांना अंदाजे 1700 ते 2000, म्हणजे 1900 ते 2000च्या आसपास लागतात. पुरुषांना त्याच्यापेक्षा 200 ते 300 कॅलरीज एक्स्ट्रा. सर्वसामान्य सगळ्या ऍक्टिव्हिटी, म्हणजे आपल्याला काय वाटतंय मला काय काम नाही किंवा काय नाही, मग मी एक वेळ जेवू का, एकदा जेवतो किंवा 2दा जेवतो. आता तुम्ही झोपल्या संध्याकाळी झोपल्यानंतर आता आपल्याला वाटतं झोपलो, पण तुम्हाला माहित आहे का आपला मेंदू चालू असतो, आपला श्वास चालू असतो, आपल्या रक्तवाहिन्या चालू असतात, आपली लहान आतडी मोठी आतडी त्याच्यातल्या क्रिया चालू असतात, आपली किडनी असेल, आज जेवढं काय तुम्हाला म्हणजे स्नायू ऑर्गन जे काय आहेत पेशी, त्यांना पण त्यांचं कार्य सुरळीतपणे चालण्यासाठी कॅलरीज लागतात. त्यांना ऊर्जा तयार करायची असते. मग तुम्ही किती वेळा जेवणार आहे, तुम्ही उपाशी बसल्यानंतर वजन कमी होणं शक्य आहे का? त्यांना वेगवेगळं न्यूट्रिशन पण पाहिजे. मग तुम्ही जर एखादं घरातलं जेवण बंद करून काहीतरी प्रोडक्ट खाल्लं आणि ते प्रोडक्ट किती दिवस खाणार, तुम्ही लाईफ टाईम खाणार आहे का, मरेपर्यंत खाणार आहे का? साधं गणित आहे. मग त्याचा तुम्हाला साईड इफेक्टच होणार, 100% होणार. असं मी म्हणत नाही. तुम्ही गुगलला ChatGPTला सर्च करा, मी म्हणत नाही, तुम्ही सर्च करा. मी तुम्हाला सांगतोय कुठे सर्च करा ते पण. गुगलला सर्च करा, युट्यूबला पण सर्च करा. समजा मी सांगितलं भाकरी खावा, तुमचं वजन कमी होत आहे तर भाकरीचं पण तुम्ही सर्च करा. अजून काय सांगू, मी काय सांगतो त्याचं पण सर्च करा. तर वजन कमी करताना 400 कॅलरीज एका वेळेस खाल्ल्या तर मी सांगितलं काही 1600 कॅलरीज होतील. आता ह्या कॅलरीज कशा काउंट करायच्या? आपण ग्रामीण भागातले कुठल्याही असो, तुम्ही सुशिक्षित असा किंवा पूर्ण आपण शेती करणारे आमचे शेतकरी बांधव असू देत, एका भाकरीत अंदाजे, कारण भाकरी चपाती आणि भात ह्या 3 गोष्टी आपल्या प्रत्येकाच्या घरात असणारच आणि हे खाऊनच वजन कमी करायचं. एका भाकरीत अंदाजे 80 ते 120, सरासरी 100 कॅलरीज धरा. ह्याच्या दरम्यान कॅलरीज असतात. लहान मोठी भाकरी असू शकते. 100 कॅलरीज झाली तर 2 भाकरी जर तुम्ही एका वेळेला खाल्ल्या तर 200 कॅलरीज झाल्या.
आणि मग राहिलेल्या 200 कॅलरीची भाजी खायची आपल्याला प्रोटीनयुक्त. समजा आपण 2 अंड्याची पोळी खाल्ली किंवा 3 अंड्याची पोळी, एक पूर्ण अंड, त्याच्यात अंदाजे 70 ते 80 कॅलरीज एक पूर्ण अंड्यात. बाकीचं पूर्ण व्हाईट खाणार आहे, फक्त व्हाईट, त्याच्यामध्ये 15 ते 20 कॅलरीज असतात. 20 कॅलरी धरू आपण. मग ती 2 अंडी व्हाईट खाल्ली तर 20 आणि 20 40 कॅलरीज. आणि ह्या 80 कॅलरीज पूर्ण अंड्यातल्या 80 आणि 40 120 कॅलरीज झाल्या. आता 80 कॅलरीज राहिल्या. ठीक आहे. 80 कॅलरीजमध्ये आपलं त्याच्यामध्ये थोडंसं आपण तेल वापरणार आहे, चटणी वापरणार आहे, अंड्याची पोळी करायला गेलो तर. मग ह्या बाकीच्या मग कॅलरी तुम्हाला काउंट 200 कॅलरीजवरती आपण येऊ शकतो. आणि बाकी सॅलड खावा, हे करा. बरं मी 4 टाइम सांगितलं तुम्हाला. हे आपण काय तुम्ही 2 भाकरी काय खाणार आहे का लगेच? त्यातली समजा 1-1.5 भाकरी खाल्ली, बाकीचं सॅलड वाढवलं, दुपारच्या जेवणात 1 ग्लास ताक घेतला, म्हणजे 4 वेळा जरी 1-1 भाकरी खाल्ली तर 4 भाकरी अजून आपण एका भाकरी 100 कॅलरी शिल्लक राहिल्या आपल्याकडं. त्याच्यामध्ये आणखी नवीन कोणती जर भाजी कमी तेलाची, कमी मसाल्याची वापरली तर तिथं आणखी कव्हर होऊन जाते. आणि ह्या आपल्या झाल्या 1600 कॅलरी खाल्ल्यात तर म्हटलं मी. आणि ह्या वर सातत्यानं हालचाली जी आपण करणार आहे त्यानं कॅलरी बर्न होणार त्या वेगळ्याच. मग काय अवघड आहे? फक्त तुम्ही वजन काट्यावर जाऊ नका, वजन काट्यावर बघू नका. तुम्ही तुमच्या हालचाली, तुम्ही आज पहिल्यांदा व्हिडिओ बघताय तर हालचाली करायला सुरुवात करा. तुम्ही हालचाली करायला सुरुवात करा. रिझल्ट कुणाला मागू नका. तुमच्यात फक्त सातत्य ठेवा. रिझल्ट मागायला लागत नाही. सातत्य कशात? हालचालीत. आता बघा जसं सांगलं, तुम्ही जर 1 टाइम जेवला, 2 टाइमच जेवला तर आता पण चालतोय. आता हे ठीक आहे, मी शतपावले करा म्हणून सांगतोय. समजा तुम्हाला सकाळपासून संध्याकाळपर्यंत इथून एका खुर्चीवर तरी 2-3 तासांतर तर उठचीला, त्यात चालण्यासाठी पण ऊर्जा पाहिजे. तुम्ही मान इकडे तिकडे हे करताय त्याला ऊर्जा पाहिजे. आपण बोलतोय त्याला ऊर्जा पाहिजे. तुम्ही लॅपटॉपवर कॉम्प्युटरवर काय काम करत असाल त्याला ऊर्जा पाहिजे. म्हणजे प्रत्येक गोष्ट शरीरात चालूच आहे, ती थांबलेली नाही. फक्त ह्याला थोडंसं आपल्याला ऍक्टिव्ह करायचं शारीरिक हालचालीमध्ये. शारीरिक हालचालीमध्ये आपल्याला कॅलरीज बर्न करायच्यात आणि मग तो रिझल्ट 100% तुम्हाला येतोय. तुम्ही फक्त एका ठिकाणी स्थिर सातत्यानं 2-3 तास बसून राहू नका. 1 तास झाला दिवसभरातला की थोडीशी हालचाल करा. 1 मिनिटाची आतली हालचाल करा, पण हालचाल करा. ह्याला आपण, म्हणजे मी स्वतः म्हणतोय, दुसरं कोणी मला सांगितलेलं नाही किंवा मी कुठे वाचलेलं नाही. डोमिनो इफेक्ट असं आपण मी नाव दिलं सांगतो तुम्हाला. डोमिनो इफेक्ट काय आहे की एक बघा गुगलला, यूट्यूबला व्हिडिओ बघा, डोमिनो इफेक्ट. त्याच्यामध्ये काय आहे, एक लहान एवढीशी फरशीचा तुकडा, त्याच्या पुढे थोडा मोठा, त्याच्या पुढे थोडा मोठा, असं मोठा करत एकदम मोठा उंच दाखवलाय फरशी. म्हणजे एकदम मोठी फरशी. आणि ती पहिली एकदम जी लहान आहेत तिनं फक्त टच केलं, ढकलल्या, आणि ती वळीन कशा पडत जातात. म्हणजे एक लहान म्हणजे आपला फरशीचा तुकडा एवढा तो कशा सगळ्यांना पडत नेतो. हा डोमिनो इफेक्ट. तसंच आपली लहान लहान हालचालींची जी सवय आहे ती तुम्हाला जबरदस्त इफेक्टिव्ह राहणार आहे. आपण सकाळी समजा अर्धा तास, 45 मिनिटं, 1 तास, 1.5 तास, 2 तास चांगला व्यायाम केला, 1 नंबर व्यायाम केला, पण दिवसभर कमीत कमी 7-8 तास बसूनच आहे तर त्याचा पण काही उपयोग नाही आपल्याला. कारण तुम्ही कंटिन्यू केलं ठीक आहे, पुन्हा आणखी बसूनच राहिला असतील, पुन्हा फॅट स्टोअर होऊन राहणार आहे, एका ठिकाणी स्थिर राहणार आहे. तिला मुवमेंट द्या. मुवमेंट म्हणजे हालचाली द्या, आणि त्याचा इफेक्ट इतकाच जबरदस्त होणार आहे की विषयच नाही. पण तुम्ही ॲक्शन घ्या. ॲक्शन घेतलीच पाहिजे. काय ह्याला कष्ट आहे का? तुम्हाला कोणाला पैसे मागलेत का? शतपावली करायला पैसे आहेत का? ह्याचा काय साईड इफेक्ट होणार मला सांगा बरं. तुम्ही म्हणता काही जणांचं कुठं ऐकायचं की जेवण झालं काय हालचाल करू नये. अरे हालचाल करू नये म्हणून तर हे बघायला लागलो आपण. दाखवा मला ज्याच्या हालचाली झाल्या त्याला काय झालंय. आमचे शेतकरी बांधव रात्रीचं जेवण झाले, पाणी पाजायला जाणार, शेतात जाणार, त्यांना चालतं. त्यांना कोण सांगा येतो का तिथं की तुम्ही कशाला करताय? रात्री जेवण झाले की अजिबात हालचाल करायचं नाही जाऊन पिकवणार कोण? तुम्हाला आपल्या सगळ्यांना जगवणार कोण? बऱ्याच गोष्टी आहेत. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत जर तुम्ही ह्यानं हे म्हटलं, ह्या पुस्तकात ते बरोबर आहे, पण तुम्ही स्वतः अनुभवलाय का? जर ज्यांना कोणाला असा अनुभव आला त्यांनी त्यांच्या अकाउंटवरून चांगली माहिती प्रसार करा. पण लोकांच्या मध्ये निगेटिव्हिटी वाढवू नका. जे करतात त्यांना करू देत.
कारण ह्याचा काही चालण्यामुळं साईड इफेक्ट होतो असं कुठं बघितलंच नाही. फक्त लक्षात घ्या, ॲक्शन पाहिजे. परफेक्शनच्या नादाला आपल्याला लागायचं नाही, ॲक्शन पाहिजे. व्यायामाला तर अजिबात करणं सांगायचं नाही. व्यायामाला सुरुवातच करा. संपूर्ण कुटुंबाला तुमच्यामुळे पण सवय लागू दे. आणि अशा पद्धतीने आपला 10 मिनिटाचा शतपावलांचा व्हिडिओ झालेला आहे. फक्त सातत्य ठेवा. सातत्य जबरदस्त, म्हणजे इतकी मोठी गुरु किल्ली आहे समजा. सातत्य तुम्हाला दुसरा कुठलाही मग तो गुरु लागणार आहे तुमच्या सातत्याशिवाय. फक्त ॲक्शन घ्या आणि कारण सांगायचं आहेत. व्यायामाला सुरुवात करा. धन्यवाद.